गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुभ सकाळच्या तेजोमय वातावरणामध्ये सर्वजण उपासना करूनच श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलेलं आहे ना, जर या कलियुगामध्ये सुखात आणि समाधानामध्ये जर राहायचं असेल ना, तर भगवंताच्या नामाशिवाय पर्याय नाही। बघा आत्ताचं आयुष्य बघा एका क्षणात जर सुख आलं ना, एका क्षणात त्याचं रूपांतर दुःखामध्ये होऊन जातं। म्हणजे सुख आपल्याजवळ टिकतं का बरं? बघा तुम्ही विचार करा, तुमच्याकडे भरपूर पैसे आहेत, गाडी बंगला आहे, सर्व काही सोयी आहेत, पण सुख तुमच्या जवळ राहतं का बरं? पण समर्थांनी सांगितलेलं आहे ना, या सुखाला आपल्या सोबत कायमचं जर ठेवायचं असेल ना, तर भगवंताचं नामस्मरण हा एकच उपाय आहे। पण हे मनुष्याला कळतं का बरं? मनुष्याला सर्व माहीत असतं, माहीत असून सुद्धा डोळ्यांवर काळा गॉगल घालतो। आणि हा काळा गॉगल आहे ना, तो जर ज्याने घातला ना, त्याला जग पूर्ण अंधकारमय दिसतं। त्याला चांगलं जग दिसेल का बरं? म्हणून जर भगवंताच्या कृपेनं आपलं आयुष्य सुंदर जर बनवायचं असेल ना, तर आपल्या जीवनामध्ये भगवंत यायला हवा ना, आपल्या वैखरीमध्ये नामस्मरण व्हायला हवं। बघा महाभारतामध्ये सुंदर प्रसंग वर्णन केलेला आहे। बघा नामस्मरणाचं महत्त्व आहे ना, हे नामस्मरणाचं महत्त्व काय असतं ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत। एकदा गरुडाच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झाला। गरुडाच्या मनामध्ये शंका आली की मी भगवंताचं वाहन आहे आणि सर्वात जास्त कोणी जवळचा असेल ना, तर भगवंताशी मीच एकरूप आहे, माझ्याशिवाय भगवंत कुठेच जाऊ शकत नाही। श्रीकृष्णाला बघा माता रुक्मिणीनंतर मीच प्रिय आहे, तरीही श्रीकृष्ण त्या अर्जुनाला कसे काय एवढे महत्त्व देतो बरं? बघा आपल्या मनामध्ये सुद्धा असे कधी कधी प्रश्न निर्माण होतात ना, की आपली आई असेल, आपले वडील असतील, बघा आपल्याला चांगलं बोलण्याऐवजी आपल्या मित्राला चांगलं बोलतात। म्हणजे कधी कधी आपल्याला त्याचा अपमानसुद्धा वाटतो की नक्की माझा मित्र यांचा मुलगा आहे का नक्की मी आहे, असा सुद्धा आपल्या मनामध्ये येतं ना। तेव्हा आपण बघा हताश होतो, आपण एक दिवस आपल्या वडिलांवर रागवतो सुद्धा, मी तुमचा मुलगा आहे का माझा मित्र आहे बरं? अशीच अवस्था आहे ना गरुडाच्या बाबतीमध्ये झाली होती, की गरुड 24 तास श्रीकृष्णांच्या सोबत असायचा, पण श्रीकृष्ण मात्र अर्जुनाला जवळ घ्यायचे, अगदी त्याचा रथ सुद्धा चालवायला। एके दिवशी या गरुडाला घेऊन श्रीकृष्ण अर्जुनाकडे आले, तर अर्जुन शांत झोपला होता। द्रौपदी बघा डोक्याला तेल मॉलिश करत होती। प्रत्यक्ष श्रीकृष्ण आले तरी सुद्धा अर्जुन उठला नाही। हे पाहून गरुडाला आणखी राग आला, पण श्रीकृष्ण हसत हसत त्याच्या डोक्याजवळ जाऊन बसले आणि द्रौपदीला बाजूला करून स्वतः त्याच्या केसाला तेल लावू लागले। आता मात्र भरपूर वेळ झाला होता, भरपूर कहर झाला होता। या विचारानं गरुड निघणार तेवढ्या श्रीकृष्णानं त्याला आपल्या जागेवर बसून अर्जुनाचे केस हातात घ्यायला लावले आणि श्रीकृष्ण उठून बाहेर गेले। रागानेच गरुड बसला, त्या शांततेत त्याला श्रीकृष्ण श्रीकृष्ण जय जय श्रीकृष्ण असा मंद आवाज ऐकू येऊ लागला। जप कुठून येतोय? बघा गरुड सुद्धा हैराण झाला की नक्की हा जप तरी कुठून येतोय। बघा गरुड सर्वत्र विचित्रपणे पाहू लागला, पण पाहता पाहता गरुडाच्या लक्षात आलं
की आपण ज्या अर्जुनाचे केस हातात घेतलेले आहेत ना, त्यातूनच जप येत आहे. नव्हे तर अर्जुनाच्या रोमारोमातून नामस्मरण होत आहे. आणि अर्जुनाची ही महती आहे ना, त्यावेळी गरुडाला कळून चुकली होती. म्हणजे काय बरं? म्हणजे नामस्मरण आपण म्हणतो ना की एखादा मनुष्य आहे तो एवढा जवळ का आहे बरं भगवंताच्या, तर त्याचं नामस्मरण आहे ना ते उच्च कोटीचं असतं. म्हणजे ते समोरच्याला दिसत नाही. पण समर्थांनी सांगितलेलं आहे ना, उपासनेचं एवढं महत्त्व का दिलेलं आहे बरं? कारण जेव्हा आपण उपासनेला बसतो ना, 108 वेळा भगवंताचं नामस्मरण आपण घेतो. आणि हे नामस्मरण आहे ना सर्वात शुद्ध आणि श्रेष्ठ नामस्मरण मानलं जातं. कारण जेव्हा आपण ब्रह्ममुहूर्तावर उठतो ना, तेव्हा त्याचा फायदा 100% आपल्याला होत असतो. आणि आपल्या जीवनामध्ये सुद्धा सुख आणि शांतीच निर्माण होते ना. म्हणून नामस्मरण आहे ना, ज्याच्या जीवनामध्ये नामस्मरण नाही ना, त्याला दुःखांनी बरबटलेलं असतं. त्याच्या जीवनामध्ये जरी सुख जरी आलं ना, ते क्वचित येत असतं. आणि आलं तरी लगेच त्याचं रूपांतर दुःखामध्ये होऊन जातं. म्हणजे आजच्या युगामध्ये सुद्धा आपण बघा, संत तुकाराम महाराज, संत चोखामेळा, समर्थ रामदास स्वामी, स्वामी समर्थ, म्हणजे अशी अनेक उदाहरणे आहेत ज्यांचा परावाणीने जप होत असे. मंत्र जप हा 4 वाणीने होतो. बघा, तुम्हाला माहितीसुद्धा असेल, पहिली वैखरी वाणी, आरतीनंतर आणि सामुदायिक जप मोठ्याने करतो ती वैखरी वाणी आहे. आता दुसरा पाहूया मध्यमा, ओठ आणि जीभ याद्वारे मंत्र पुटपुटणे, याला मध्यमा म्हणतात ना. तिसरा आहे पश्चत्ती, जीभ ओठ न हलवता मंत्र जप करणे. आणि चौथा आहे परा. परा म्हणजे अत्यंत उच्च पातळीवर हा जप आहे ना, शरीरातील रोमारोमातून, हृदयातून हा जप आपोआप होत असतो. जसे की मृत्यूनंतर हे चोखामेळाच्या अस्थी आहेत ना, त्या जप करत होत्या. आपलं तसं आहे का बरं? समर्थांनी सांगितलेलं आहे ना, तू मृत्यूनंतर काय होशील ना ते आपल्याला माहीत नाही. पण जोपर्यंत तुझ्या शरीरामध्ये प्राण आहेत ना, तोपर्यंत तू भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. तुझ्या जीवनामध्ये तुझी कर्म चांगली घडली पाहिजेत. नाहीतर एकीकडं करायचं नामस्मरण आणि दुसरीकडं दुसऱ्यांना दुःख द्यायचं, मग ती भक्ती घडेल का बरं? कधीच घडणार नाही. ही कलियुगातली सर्वात खरी भक्ती आहे ना, ती हीच आहे की आपण ज्या संसारामध्ये हे जीवन जगतो, आपल्या संपर्कात येणारी व्यक्ती, आपला मित्र असो, आपला नातेवाईक असो, आपला मुलगा असो, आपली पत्नी असो, त्यांच्यासोबत गैरव्यवहार करू नये. जर तुम्ही तुमच्या सोबत असलेल्या व्यक्तीसोबत त्याला तुम्ही धोका दिला, त्याच्या जीवनामध्ये दुःख निर्माण केलं, तर तुमची भक्ती आहे ना, तुम्ही कितीही जप करा, कितीही मंत्र करा, कितीही साधना करा, ती तिथेच झिरो होत असते. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, तुमची भक्ती आहे ना, ते तुमचे कर्म आहेत. जर तुमचे कर्म श्रेष्ठ होत असतील ना, तर तीच खरी भक्ती आहे. म्हणून मनुष्याला नक्की भक्ती काय आहे ना, हे कळायला 10-10, 20-20 वर्ष जातात. 10-10, 20-20 वर्ष श्रवणाला बसून सुद्धा त्याला नक्की भक्ती खरी काय आहे ती कधीच समजत नाही. म्हणजेच समर्थांनी सांगितलेलंच आहे ना, जर दुसऱ्याच्या जीवनामध्ये जर दुःख निर्माण होत असेल, आपल्यामुळं होत असेल, आपल्या कर्मामुळं होत असेल, तर आपल्या जीवनामध्ये खरे पुण्यत्मा निर्माण होत नाही. पुण्य कधीच होत नाही, उलट ते पाप निर्माण होत असतं. म्हणून कोणाची हाय आहे ना, ती लागून घेऊ नये. त्याचे परिणाम भयंकर भोगावे लागू शकतात. काही माणसं असतात ना, त्यांना हा विषयसुद्धा पटणार नाही. कारण का बरं? पण ज्यांनी अनेकांचा तलतलाट घेतलाय आणि त्यांचे भोग ते भोगत असतात, त्यांना नक्कीच हे पटेल. म्हणजे अनेक कारणांनी तलतलाट दिलेला असतो, जसे की शारीरिक, मानसिक, आर्थिक, अपमानास्पद वागणूक,
कोणाचं मन दुखावलं असू शकतं, कोणावर अन्याय केलेला असू शकतो, कोणाची आपण सामाजिक बदनामी केलेली असू शकते, कोणाला आपण धोका दिलेला असू शकतो, छळ केलेला असेल, शारीरिक दुखापत केलेली असेल, किंवा आजकालच्या कलियुगामध्ये चाललेला ट्रेंड म्हणजे प्रेमात गैरफायदा घेतलेला गेलेला असेल. त्रासाचं कुठलंही कारण असू द्या, वरील गोष्टींचा आहे ना, समोरच्या व्यक्तीला प्रचंड त्रास होत असतो, तो खूप दुःखी होतो, त्याचं मनोबल आहे ना कमकुवत होत असतं. पर्यायानं तो व्यक्ती डिप्रेशनमध्ये सुद्धा जाऊ शकतो. जाणून बुजून त्रास देणाऱ्या व्यक्तीला हे कधीच समजत नसेल. पर्यायानं ज्या व्यक्तीला त्रास झालेला असतो ना, त्या व्यक्तीकडून चमत्कार होत नाही किंवा देव देखील शाप देत नाही, पण त्या दुखावलेल्या व्यक्तीकडून अतिशय तेजस्वी नकारात्मक ऊर्जा शक्ती निघत असते आणि समोरच्या व्यक्तीमध्ये शोषली जाते. मग समोरच्या व्यक्तीला हाय लागते. त्यालाच आपण बघा आपल्या मराठी भाषेमध्ये तलतलाट असं म्हणतो. मग ज्यानं कोणी त्रास दिलेला असतो त्याचे हे कार्य यशस्वी कधी होत नाही, किंबहुना जरी झाले ना तरी ते फार काळ टिकत नाही. सतत अपयश येणं, घरात आजारपण येणं, काही घटना घडू शकतात. आपण किती खरे आहोत ना, किती खोटारडे आहोत, हे जगात फक्त दोनच व्यक्तींना माहीत असतं. एक म्हणजे अंतरात्मा आणि दुसरा म्हणजे परमात्मा. बघा, प्रत्येकाने लक्षात ठेवा, पहिला अंतरात्मा आणि दुसरा परमात्मा. म्हणजे समोरच्याचं मन दुखावलं जाणं म्हणजेच पाप लागणं आहे ना, त्याची परतफेड याच जन्मामध्ये करावी लागते. तुम्ही भगवंतावर विश्वास ठेवा, अगर नका ठेवू. तुम्ही आस्तिक असाल ना किंवा नास्तिक असाल किंवा चांगल्या वाईट गोष्टींचा हिशोब आहे ना, व्याज परत करावा लागतो. बघा, एका पुस्तकात सुद्धा वाचलं होतं, राजा धृतराष्ट्राचे 100च्या 100 पुत्र युद्धामध्ये मारले गेले. तेव्हा त्यानं श्रीकृष्णाला विचारलं की असं का व्हावं बरं? माझा संबंध जीवनात मी असं कोणतंही पाप केलेलं नाही, महान पातक केलेलं नाही, माझ्या हातून कोणतंही पापकर्म घडलेलं नाही की ज्याचा परिणाम स्वरूप सर्वच्या सर्वच पुत्रांचा मृत्यू आहे ना, आपल्या डोळ्यासमोर पाहून त्याचं दुःख सोसणं माझ्या नशिबी यावं. बघा, तेव्हा भगवान श्रीकृष्णानं धृतराष्ट्र राजाला आपला पूर्वजन्म पाहण्याची दिव्य दृष्टी दिली आणि धृतराष्ट्रानं दिव्य दृष्टीद्वारे पाहिलं की साधारण 50 जन्मापूर्वी तो एक पारधी होता आणि पक्षी पकडण्यासाठी त्याने एका वृक्षाला आग लावलेली होती. आग लागताच बरेचसे पक्षी उडून गेले, मात्र आगीची झळ लागल्यानं त्यातील कित्येक पक्षी आंधळे झाले होते. पक्ष्याची 101 लहान पिल्ले उडू न शकल्यानं आगीत होरपळून मृत्युमुखी पडलेली होती. धृतराष्ट्र राजाची त्यावेळची ती क्रिया होती ना, त्याच्या कर्माचं फळ कित्येक जन्मानंतर धृतराष्ट्र राजाचे 100 पुत्र युद्धामध्ये मारले गेले, तेव्हाच ते पूर्ण झालं ना. म्हणजे कर्म हे फळ आहे ना, ते देऊनच शांत होतं. प्रत्येक चांगल्या वाईट गोष्टींचा हिशोब आहे ना, हा नक्कीच होत असतो. हा प्रत्येकाच्या कर्माचा सिद्धांत आहे. म्हणजे चांगले कर्म चांगले फळ देऊन शांत होतं, तर वाईट कर्म आहेत ना, वाईट फळ देऊन शांत होतं. फक्त वेळ आणि काळ पुढे मागे होऊ शकतो, हाच कर्माचा सिद्धांत आहे ना. आता आपण ठरवायचं आहे आपले कर्म कसे हवे. म्हणजे जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. म्हणजे क्षणिक सुखासाठी आपल्या कुणी होतो नीतिभ्रष्ट. म्हणजे काय? म्हणजे या क्षणिक सुखासाठी आहे ना, आपण वाईट मार्ग स्वीकारतो, वाईट मार्गाच्या रस्त्याला जातो. मग आपल्या जीवनामध्ये निरंतर सुख निर्माण होतं का बरं? कधी होईल का बरं? कधीच होणार नाही. समर्थांनी सांगितलेलं आहे ना, तुमचे कर्म जर श्रेष्ठ असतील ना,
भले सुख तुम्हाला लेट निर्माण येईल, तुमच्या जीवनामध्ये आनंद जरा उशिराने येईल, पण तो आनंद आहे ना आयुष्यभर टिकून राहील. त्या आनंदाला गाळबोट लागणार नाही. तो आनंद एवढा असेल ना, तुमच्या पिढ्यानपिढ्या आनंदामध्ये जातील. पण जर तुम्हाला माहीत असून सुद्धा हे वाईट कार्य आहे, हे आपण करायला नाही पाहिजे, पण क्षणिक सुखासाठी जर तुम्ही करत असाल ना, तर त्याचे सर्वात मोठे गुन्हेगार तुम्ही आहात. म्हणून जर भक्ती मार्गामध्ये असाल ना, तर वाईट कर्म कधीच मनुष्यानं करू नये. मग आपण उपासना करून, आपण श्रवण करून आपला काही फायदा आहे का बरं? म्हणून आपल्या जीवनामध्ये आहे ना नामस्मरण घडायला हवं. जेव्हा हे मन नामस्मरण करायला लागतं ना, तेव्हा भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये पुण्यात्मा आपल्या शरीरामध्ये घुसत असतो. हा भगवंत आहे ना, हा भगवंत आपल्या शरीरामध्ये एक असं वलय निर्माण करतं ना, ते वलय एवढं शुद्ध असतो की त्याला वाईट मार्गामध्ये कधी गणला जात नाही. वाईट मार्ग त्या वलयाला कधीच स्पर्श करत नाही. म्हणून नामस्मरण गरजेचं आहे. आपल्याला संत तुकाराम महाराज माहीत असतील. संत तुकाराम महाराजांची देवावर अपार श्रद्धा होती. म्हणूनच ते अगदी सहजपणे सर्व काही त्याग करायला तयार होते ना. तुकाराम महाराजांची ही महानता समजल्यानंतर लोक त्यांना आदरसुद्धा करू लागले. मग ते एकांत आणि ध्यानासाठी जंगलामध्ये जाऊ लागले. एकदा तुकाराम महाराज 2 महिने घरीच परतले नाही. एके दिवशी सकाळी त्यांची पत्नी नदीतून पाणी आणून घरी जात असताना वाटेमध्ये तुकाराम महाराज भेटले. ती त्यांना रागाने म्हणाली, घरी येऊ नका अजिबात. आम्ही काय करायचं? आम्ही आमच्या रोजच्या गरजा कशा भागवायच्या? तुकाराम महाराजांनी उत्तर दिलं, देव पांडुरंग आहे ना माझे वडील, आणि देवी रुक्मिणी माझी आई आहे. तुम्ही देखील स्वतःला त्यांचं समजा, पवित्र चरणी शरण जा. ते तुम्हाला अन्न आणि वस्त्र प्रदान करतील. यावर त्यांची पत्नी म्हणाली, मी रोज देवाचं नामस्मरण करेल, पण कृपया तुम्ही घरीच थांबा. तुकाराम महाराज म्हणाले, जर तू मला हे वचन दिलंस ना, तर मी घरी राहण्यास तयार आहे. तिने त्यांना वचन दिलं की नियमितपणे परमेश्वराचं नामस्मरण करेल, आणि ते दोघे सुद्धा घरी आले. त्या दिवशी बघा, हे निरूपण आहे ना, तुम्ही मनाने ऐका, लक्ष देऊन ऐका, तुम्हाला नक्कीच बोध होईल. बघा, त्या दिवशी एकादशी होती, आणि एकादशीचं खूप महत्त्व आहे. तुकाराम महाराजांनी पवित्र तुळशीच्या रोपाजवळ बसून आपल्या पत्नीला अध्यात्माविषयी मार्गदर्शन केलं. त्यांच्या या मार्गदर्शनानं त्यांच्या पत्नीला प्रेरणासुद्धा मिळाली. दुसऱ्याच दिवशी ती लवकर उठून लागली. सूर्योदयाच्या वेळी स्नान करून प्रभूची पूजा केली, आणि घरात जे काही होतं ना ते ब्राह्मणांना दान केलं. दुपारनंतर घरात अन्न शिल्लक राहिलं नाही. ती खूप विचारामध्ये होती. तिने आदल्या दिवशी एकादशीचा उपवास केल्यामुळं तिला खूप भूक लागलेली होती, आणि या प्रतिकूल परिस्थितीमध्ये देवी रुक्मिणी देवीनं तुकाराम महाराजांची परीक्षा घेण्याचं ठरवलं. तुकाराम महाराजांची परीक्षा घेण्यासाठी ती राणीच्या रूपामध्ये आली, आणि ती तुकाराम महाराजांच्या घरी आली आणि म्हणाली, तुम्ही सर्व काही ब्राह्मणांना दान केलं असं मी ऐकलं. काही उरलं असेल ना तर कृपया मला द्या. तुकाराम महाराजांनी त्यांना दोरीला टांगलेली साडी दिली. हे पाहून तुकाराम महाराजांच्या पत्नीला राग आला. ती स्वतःशीच म्हणाली, कालच मी त्यांना 2 महिन्यांनी घरी आणलं. बघा तर त्यांनी माझी कशी दिशाभूल केली, आणि माझ्याकडे जे काही होतं ना ते ब्राह्मणांना देण्यास भाग पाडलं. मुलांना खूप भूक लागलेली होती. तिला एवढा राग आला ना, तिने दगड हातात उचलून घेतला, आणि आता मंदिरात जाऊन पांडुरंगाच्या मूर्तीचे पाय त्या दगडाने फोडायचे ठरवले. कारण त्या पायांच्या पूजेमुळं तिला आणि तिच्या मुलांना हा त्रास करावा लागला होता, अशी तिची धारणा झालेली होती ना. तिने तुकाराम महाराजांचा
तिचा हेतू सांगितल्यावर त्यांनी तिला सांगितलं की तू या दगडाने माझे डोके फोडून टाक. मात्र ती मंदिराकडे निघाली. तुकाराम महाराज तिच्या मागे मागे जातात आणि रुक्मिणी देवीनं मंदिरामध्ये प्रवेश करतात. मंदिराचा दरवाजा बंद होतो. तुकाराम महाराज बाहेरच राहिले. तुकाराम महाराजांची पत्नी दगडाने मूर्ती फोडणार होती. तेवढ्यात रुक्मिणी देवीनं तिचा हात धरून तिला तसं करण्यामध्ये विचारलं. तुकाराम महाराजांच्या पत्नीनं उत्तर दिलं, माझी मुलं भुकेने रडत आहेत, ते अस्वस्थ आहेत. श्री पांडुरंगाच्या या चरणांनी आमचा विश्वासघात केला आहे, म्हणून मला राग येतो आणि त्यांना फोडायचं आहे. बघा, रुक्मिणी देवी शांतपणे म्हणाली, शांत हो, मी तुझ्या आणि तुझ्या कुटुंबाच्या देखभालीसाठी लागणाऱ्या सगळ्या वस्तू आवश्यक सर्व मी देईल. मग रुक्मिणी देवीनं तिला एक साडी दिली, ब्लाऊज आणि काही सोन्याची नाणी दिली. तिला त्यावेळी शांतसुद्धा केलं ना. यावर तुकाराम महाराजांची पत्नीसुद्धा खुश झाली. ती खाली वाकून रुक्मिणी देवीच्या पायाला स्पर्श करून आनंदाने घरी गेली. म्हणजे या त्यागाचं महत्त्व आहे ना. सांगूनही त्यांच्या पत्नीनं रुक्मिणी देवीकडून सोन्याची नाणी आणल्याचं पाहून तुकाराम महाराजांना दुःख झालं. ते म्हणाले, तू परमार्थ जीवनाचं सर्वोच्च ध्येय गमावलेलं आहेस. देवाला केवळ अलौकिक मानलं जातं. त्यागाने सत्ता आणि संपत्ती मिळू शकते. यानंतर तुकाराम महाराजांनी तिच्याकडून सोन्याची नाणी घेतली आणि गरीब लोकांना दिली. म्हणजे आपला देवावर दृढ विश्वास असेल ना, तर आपण त्यागाचा हा गुण आचरणात आणू शकतो. समर्थांनी सुद्धा सांगितलेलं आहे ना, आपल्याकडे जे काही आहे ना ते भगवंताच्याच कृपेने आहे ना. तथापि देवाप्रती आपली भक्ती नसल्यामुळं आपण हे समजण्यामध्ये अपयशी ठरतो. यासाठी देवाचं नामस्मरण नियमितपणे करणं आवश्यक आहे. तुकाराम महाराज आहेत ना, हे पांडुरंगाचे परमभक्त होते. ते नेहमी पांडुरंगाच्या नामस्मरणामध्ये तल्लीन असायचे. एकदा तुकाराम महाराजांच्या वडिलांची पुण्यतिथी होती. बघा, हे निरूपण अधिक बारीक लक्ष देऊन ऐका. बघा, तुकाराम महाराजांच्या वडिलांची पुण्यतिथी होती आणि 2 पुजारी आमंत्रित होते. विधीनंतर काही फळं आणि दक्षिणा पुरोहितांना द्यायची होती. ती विधी पूर्ण झाल्यानंतर आणि पुजाऱ्यांनी जेवल्यानंतर कुटुंबातील सदस्य जेवू शकत होते. त्या विधीच्या तयारीसाठी पत्नीने तुकाराम महाराजांना खरेदी करून आणायच्या वस्तूंची यादी दिली आणि लवकरात लवकर परत येण्यास सांगितलं. आपल्या गावाच्या सीमेवर आल्यावर तुकाराम महाराजांनी पाहिलं, एक शेतकरी आपलं पिकं कापताना होता. शेतकऱ्यानं तुकाराम महाराजांना हात दाखवून विचारलं की मी तुम्हाला पैसे आणि काही धान्य देऊ केले तर पीक कापणीस मदत करू शकाल का? तुकाराम महाराजांनी लगेच होकार दिला आणि कामाला लागले. काम करता करता नामस्मरणामध्ये इतके मग्न झाले ना की ते विसरले त्यांच्या पत्नीनं त्यांना दुपारच्या विधीसाठी वस्तू खरेदी करण्यासाठी सांगितलं होतं. बघता बघता दुपार झाली. पुजारी येणार होते. पत्नी आता घाबरली. काय करावं काही सुचेना. काही वेळातच तुकाराम महाराज सर्व आवश्यक साहित्य घेऊन आले आणि पत्नीनं लगेच तयारी सुरू केली. तुकाराम महाराजांनी नदीकाठी जाऊन स्नान केलं. तोपर्यंत पुजारीही आले आणि त्यांनी विधीसुद्धा सुरू केला. विधी पूर्ण झाल्यावर सर्वांनी जेवणाला सुरुवात केली. तुकाराम महाराजांनी पत्नीला सांगितलं की मी मंदिरामध्ये जाऊन थोडी विश्रांती घेतो. पत्नी जेवण उरकून बाहेर आली तेव्हा तिला तुकाराम महाराज घराकडे येताना दिसले आणि ते खूप थकलेले होते. धुळीने माखलेले दिसत होते. त्यांना त्या अवस्थेमध्ये पाहून तिला आश्चर्य वाटलं. ती मंदिराकडे धावली पण तिथे कोणीच नव्हतं. तिने घरी येऊन तुकाराम महाराजांना सगळा प्रकार सांगितला. तुकाराम महाराजांनी डोळे मिटून हात जोडून पांडुरंगाची प्रार्थना केली. मग नेमकं काय झालं
ते त्यांना समजलं. त्यांच्या डोळ्यातून भावडेने अश्रू वाहू लागले. तू नशीबवान आहेस, ते आनंदाने पत्नीला म्हणाले. आज पांडुरंग आहे ना माझ्या रूपाने आले होते आणि तुम्हाला सर्वांना आशीर्वाद देऊन गेले. तुम्हाला विकत घेण्यास सांगितलेल्या सर्व गोष्टी आणल्या आणि आजच्या विधीसाठी व्यवस्था केली. आपल्या गावाच्या बाहेरील एका शेतकऱ्यानं मला तिथे पिकं काढण्यासाठी मदत करण्यास सांगितलं. मी तिथे गेलो होतो आणि विधी पूर्णपणे विसरून गेलो. आज पांडुरंगाने माझी राज लागली. म्हणजे आपल्याला हेच शिकायला मिळतं ना की तुम्ही भगवंताचं नामस्मरण करण्याची शक्ती आहे ना ती किती मोठी आहे बरं. आताच पाहिलं, पांडुरंगाने स्वतः तुकाराम महाराजांचं रूप धारण करून सर्व वस्तू आणून विधींची जबाबदारी घेतली. म्हणजे शेतात काम करताना नामस्मरणामध्ये बुडून गेलेल्या, आपल्या अस्तित्वाचा विसर पडलेल्या आपल्या भक्ताची लाज त्यांनी वाचवली. म्हणजे समर्थांनी सुद्धा सांगितलेलं आहे ना, साधनेनं आपलं मन सूक्ष्म होतं, म्हणजे ते सूक्ष्म भेद करण्यामध्ये सक्षम होतं. मग आपण बुद्धी आहे ना आणि पंचेंद्रियांच्या पलीकडे असलेल्या त्या भावना समजून घेण्यास सक्षम बनतो. काही संत आहेत ना, विशिष्ट व्यक्तीच्या भूतकाळातील म्हणजे भविष्यातील जीवनाबद्दल सांगतात. याला सूक्ष्म ज्ञान म्हणतात ना. संत तुकाराम जरी इतर सामान्य माणसासारखे जगले असले ना, वागले असले, तरी इतके सूक्ष्म ज्ञान असलेले महान संत होते. या सूक्ष्म ज्ञानाचा उपयोग आहे ना त्यांनी समाजाच्या कल्याणासाठी केला आणि आज आपण तिचं फळे चाकत आहोत ना. म्हणजे आपल्याला इतिहास सांगतो की संत होऊन गेले ना, निदान त्यांच्या पावलावर आपण पाऊल ठेवलं ना तरीसुद्धा आपलं जीवन शांततेत जाईल, तरीसुद्धा आपले जीवन नामस्मरणामध्ये जाईल. म्हणून बघा, अजून एक प्रसंग पाहूया. संत तुकाराम महाराज होते ना, ते देहू गावामध्ये राहत होते. एकदा देहू गावामध्ये अशी बातमी आली की गावामध्ये एक तपस्वी येणार आहे आणि ग्रामस्थांनी त्या तपस्वीच्या स्वागतासाठी भला मोठा मंडप घातला. त्यांना भेटण्यासाठी ग्रामस्थांची मोठी गर्दी निर्माण झाली. त्या संतांच्या दर्शनानं आपल्या सर्व मनोकामना पूर्ण झाल्याची बातमी आहे ना, ती सर्वत्र गावामध्ये पसरली. जेव्हा तपस्वी गावामध्ये आला तेव्हा सर्वजण त्यांना भेटायला निघाले. त्यांनी काही नाणी द्यायची, त्यांच्याकडून प्रसाद घ्यायचा, पवित्र राख घेतली जायची. सांसारिक अडचणीतून सुटका होण्यासाठी ग्रामस्थ तपस्वींची मदत घेत होते. म्हणजे माझ्या घरात भरपूर संपत्ती असावी, माझ्या शेतात पिकांची भरभराट व्हावी इत्यादी वरदान आहेत ना, ते त्यांच्याकडून मागत होते. तपस्वी डोळे मिटून बसले होते. प्रत्येक व्यक्ती त्यांच्याकडे यायची, त्यांना नमस्कार करायची आणि त्यांच्या सर्व वैयक्तिक आणि कौटुंबिक समस्या सांगायची. तपस्वी त्यांच्या सर्व समस्या ऐकायचे आणि त्यांना पवित्र राख लावायचे. त्यासाठी लोकांना काही ना काही त्यांना द्यावं लागत असे. त्यानंतर तपस्वी त्यांना आशीर्वाद देतील आणि हा सर्व प्रकार तुकाराम महाराजांना कळाला. त्यांना साधूचा छुपा हेतू कळाला आणि त्यांनी त्याला भेटायचं ठरवलं. त्या तपस्वीला भेटण्यासाठी खूप मोठी गर्दी जमली होती. तुकाराम महाराज कसे तरी गर्दीतून वाट काढत साधूजवळ पोचतात आणि ते तपस्वी समोर बसले. साधू डोळे मिटून बसला होता आणि गेले तासभर त्याने डोळे उघडले नव्हते. लोक तपस्वीचे डोळे उघडण्याची आतुरतेने वाट पाहत होते, जेणेकरून त्यांना तपस्वींच्या दिव्य दर्शनाचा आशीर्वाद मिळावा. मात्र तपस्वी गावकऱ्यांना मूर्ख बनवत असल्याचं तुकाराम महाराजांना माहीत होतं. काही वेळानं साधूने डोळेसुद्धा उघडले. समोर बसलेले तुकाराम महाराजांना पाहून त्यांनी विचारलं, कधी आलात? तुकाराम महाराजांनी उत्तर दिलं, हे गाव चांगलं आहे, समृद्ध दिसतं, जमीन सुपीक दिसते. असा विचार करत असताना मी इथे आलो आहे. गावकरी खूप भोळे स्वभावाचे आहेत. ते मला खूप आदर देतात, खूप प्रसादही देतात
मी येथे जमिनीचा तुकडा विकत घेतल्यास त्या जमिनीवर मला ऊसाचे पीक घेता येईल. यातून मला भरपूर पैसे मिळतील. तू तुझ्या पिकातून कमवलेली रक्कम आहे ना, ती मोजत असताना मी आलो. या ऐकून तो खोटा साधू अवाक झाला. त्याचा चेहरा फिका पडला. तुकाराम महाराजांनी आपला खरा हेतू आहे ना, तो अचूकपणे पारखून घेतला आहे. आणि आता या गावात आपल्याला काही कमवता येणार नाही हे त्या ढोंगी साधूला लक्षात आलं. आणि तो साधू दुसऱ्याच दिवशी सूर्योदयापूर्वी तो ढोंगी साधू गाव सोडून निघून गेला. म्हणजे काय बरं? म्हणजे संत तुकाराम महाराजांनी गावकऱ्यांना खोट्या संतांच्या फसवणुकीपासून कसं वाचवलं ना, ते तुम्ही पाहिलं असेल. म्हणजे देव बोलत नसला ना तरी भगवंताचं प्रकट रूप म्हणजे संतच बोलू शकतात. म्हणजे संत प्रत्येकाच्या आचरणाचा अचूक न्याय करू शकतात. त्यामुळे तुकाराम महाराजांना या ढोंगी साधूचा छुपा हेतू कळाला. त्यामुळं गावकऱ्यांची फसवणूक होण्यापासून त्यांना तुकाराम महाराजांनी वाचवलं ना. तसंच आपल्या जीवनाचं सुद्धा आहे. जर या जीवनामध्ये हे संत महात्मे नसतील ना, साधू संत नसतील, तर आपल्या मनुष्याचं काही खरं नाही. त्यांच्यामुळंच आपण हा भक्तिमार्ग करत आहोत ना. जर त्यांनी ही ग्रंथसंपदा निर्माण केली नसती तर आपल्याला कोणी सांगितलं असतं का? महाभारत काय आहे, रामायण काय आहे, मंत्र काय आहे, आपल्याला कळालं असतं का? म्हणून प्रत्येकानं प्रत्येकाचा विचार करा. भगवंताच्या नामस्मरणामध्ये राहा. तुम्हाला कधीच काही कमी पडणार नाही. तुमच्या जीवनाचं भलंच होऊन जाईल. जय जय रघुवीर समर्थ.